नमस्कार मंडळी. ठरलं तर मग मालिकेत आत्तापर्यंतचा सर्वात मोठा थरारक ट्रॅक सुरू झाला आहे. सायली आता गप्प बसणारी साधीसुधी मुलगी राहिलेली नाही. तिने आता जासूस व्हायचं ठरवलंय. आजच्या भागात आपण पाहिलं की सायलीने मैनावतीला गोडाचा शिरा खाण्यात गुंतवून ठेवलं आणि स्वतः मैनावतीच्या खोलीत त्या महत्त्वाच्या चाव्या शोधायला गेली. पण हा धोका सायलीने घेतला खरा, पण यात ती यशस्वी होईल की रंगी हात पकडली जाईल? चला सविस्तर पाहूया. तुम्ही जर का चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेल सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यात आधी आपण हे विसरता कामा नये की तिची शत्रू मैनावती आहे. मैनावती जितकी खोटारडी आहे तितकीच ती चालाख, धूर्त आणि संशयी आहे. जरी ती शिरा खाण्यात गुंतली असली तरी तिचं अर्ध लक्ष सायलीवरच असणार. सायली इतक्या प्रेमाने शिरा खाऊ घालते याचा संशय मैनावतीला आधीच येऊ शकतो. मैनावतीला तिच्या खोलीतील प्रत्येक वस्तूची जागा पाठ आहे. जर सायलीकडून चाव्या शोधताना थोडी जरी गडबड झाली, एखादी वस्तू जरी जागेवरून हलली तरी मैनावतीच्या ते लक्षात येईल. जर मैनावतीला काहीतरी संशय आला आणि ती अचानक तिच्या खोलीत परत आली तर सायली तिथेच रंगी हात पकडली जाईल. मैनावती संपूर्ण घरात तमाशा उभा करेल. बघा, या पनोतीने आता माझ्या खोलीत चोऱ्या करायला सुरुवात केली, असा आरडाओरडा करून ती सायलीला अर्जुन आणि प्रतापसमोर खोटं पाडेल. सायलीचा हा प्रयत्न पूर्णपणे फसेल आणि मैनावती अजून सावध होईल. ती त्या चाव्या किंवा लोखंडे यांच्या घरातील पुरावे कायमचे नष्ट करून टाकेल. सायलीवर चोरीचा आळ आल्यामुळे अर्जुनचा तिच्यावरचा विश्वास कमी होऊ शकतो. जरी त्याला आतून माहिती आहे सायली तसं करणार नाही, पण मैनावती तसं भासवेल. समजा सायलीच्या चाव्या सापडल्या नाहीत आणि ती वेळेत खोलीतून बाहेर पडली, ती पकडली गेली, तर परिणाम काय होईल? जरी ती पकडली गेली नाही तरी मैनावतीच्या मनात संशय नक्कीच पेरेल. सायली माझ्या खोलीत का आली होती? ती शिरा खाऊन घालण्याचं नाटक का करत होती? हा विचार मैनावतीला शांत बसू देणार नाही. मंडळी, सायलीने घेतलेला हा धोका खूप मोठा आहे. यात ती एकतर फसेल किंवा हा खेळ जिंकेल. तुम्हाला काय वाटतं? या 3 शक्यतांपैकी काय होणार? मैनावती सायलीला पकडेल की सायलीला चाव्या मिळतील? तुमचे अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.